घाबरलो कसलं अरे तीच कसली सरकली अरे माझी फाटली ना. अरे बोलले एक गोल. आता तरी अशी बसते, पहिली आहे ना रोडच्या मधोमध बसायची, काय बोलतो? चादर घेऊन असं डोकं काढायचे कोणाला. प्रकाश पडला की तो आंधळा होतो. माझी 60-65च चालेल. हा प्लॅन कॅन्सल होता होता राहिलाय, पण तो कसा तरी बनवलाय मी, त्यामुळे मला आत्ता प्लॅन कॅन्सल नाही करायचा. हे लिहितात रे, संगीता उद्या बस स्टॉपवर लिहून द्या. आपण करूया. अरे हळू भावा हळू. कुठून पाठलाय? वरतूनच. मी आलास. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे दापोलीला. 2 दिवस मस्त सुट्टी पडल्या, मित्रांसोबत मस्त फिरायला जायचं आहे. सो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि सांगा की कसा वाटला. सो जास्त टाईम वेस्ट न करता आपण निघूया दापोलीला. मस्तपैकी फिरणार आहोत, फुल एन्जॉय करणार आहोत. सो लेट्स गो. तुम्ही कुठे चालला? तुम्ही इथेच थांबा, पूर्ण व्हिडिओ बघून जावा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. फुल राईड, नाईट राईड करणारा, मित्रांसोबत मजा मस्ती करणार आहे. सो लेट्स गो. सो आता थांबलो आहे आपण इथे. जरा भाऊ येतो, भावाला पिकअप करून आता पुढे जायचं. आता बघू, बाकीचे मित्र जरा लेट होणार आहेत. पनवेलला भेटू आता त्यांना. मी आता जोगेश्वरीला थांबलो आहे, भाऊ येतो, भावाला पिकअप करून आता इथे निघतो. सो अजून ते निघाले नाही आहेत. आता किती लेट होतं काय माहीत नाही. दापोलीला जायला जरा लेट होईल. सो बघू. सुरुवात केली आहे मस्त. मी एकट्याने केले, अजून बाकीच्यांनी केले नाही. हा प्रॉब्लेम आहे. हा प्लॅन कॅन्सल होता होता राहिला आहे, पण तो कसा तरी बनवला आहे मी, त्यामुळे मला आत्ता प्लॅन कॅन्सल नाही करायचा. सो बाकीचे थोडे लेट निघणार आहेत, कारण का एकाच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे. सो ज्याचं मेन गाव आहे ना, तोच कॅन्सल होता होता राहिला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता जस्ट आपण पोचलो पनवेलला. थोडा लेट झाला आहे, कारण त्याचं कारण वेगळं आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे, इकडच्या गाडीचा थोडा इश्यू झाला आहे आणि माझे पण घोडे लागलेत. मला दाखवतो मी. हे बघा, सध्या ऑइल सील फुटला आहे माझ्या पण गाडीचा. बोला नशीब खराब असतं ना, ते असं असतं. एक तर या गाडीचा आता ऑइल सील फुटला आहे, आणि सेकंड म्हणजे त्या मित्राची गाडी बंद पडलेली, चालूच होत नव्हती. नशिबाने बॅटरीचा इश्यू होता, केला आहे तो सॉल्व आणि निघाला आहे तो. अजून किमान 2 तास त्यांना लागणार आहे. आणि मी निघालेलो 3 वाजता. आज 3 वाजता आणि आत्ता आम्ही पोचलो जस्ट पनवेलला. जो आपला मुंबई गोवा हायवे आहे ना, तिथे आता उभा आहे, त्यांची वाट बघतोय. आता आल्यावर आपण निघू. बघू आता ही राईड किती मजेशीर होते. बोलतात ना, नशिबाला घोडे, ते आत्ता कळले. त्याला ऑलरेडी प्लॅन कॅन्सल झालेला, त्यामध्ये तो लेट निघाला आहे. सेकंड, माझ्या गाडीच्या पुढच्या चॉकअपसरचा ऑइल सील फुटला आहे. परत त्याच्या गाडीचे घोडे लागलेत. म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे की पूर्ण बॅटरी डाऊन, गाडी स्टार्टच होत नव्हती. बोला ना, 90% प्लॅन कॅन्सल झालेला. 90% प्लॅन कॅन्सल होऊन तो परत आता रेडी झाला. जस्ट तिथून तो निघाला आहे. तो निघाला आहे 5:30 निघाला आहे. इकडे येईपर्यंत अजून 2 तास लागले. आणि बोला ना, पनवती आमचे मित्रच आहेत. मित्रांनीच पनवती लागले. आरामात निघू, जाऊ, मस्त मजा करत करत करत. आता याच्यामध्ये असे आहेत की रात्री गाडी चालवत नाही. ते आता बघू. आता तुम्हाला दाखवतो, आल्यावर ना दाखवतो की किती मजा येणार आहे. अर्ध्यांना रात्री गाडी चालवायला कंटाळा येतो. बोललेलो ना,
आता किमान 2 तास लागणार इथे बघा. ते 1.5 तास दाखवतं, अर्धा तास एक्स्ट्राच पकडून चला. आरामात 2 तास लागणार त्यांना यायला. आत्ताचे ठाण्याला आहेत, अजून खूप लांब आहेत. सध्या टी टाईम झाला आपला, चाय आणले ते येईपर्यंत आम्ही सध्या टाइमपास करतो. अरे हळू भावा हळू. कुठून पाठलाय? वरतूनच मी आलास. थांब. फायनली काहीतरी स्टार्ट केलंय. ते येतील तेव्हा येतील. 2 तास आरामात लागणार बाबा. 1.5 तास दाखवतो ठाण्याला अजून. म्हणजे विचार कर. लोकेशन टाक. अरे याच्यावर ग्रुपवरच टाकलंय. कोणी टाकलेला? अंड्याने टाकलंय. जरा बरं वाटतंय. भूक पण लागली. आता बघू. आता जरा शॉप नाही आहेत, तर जरा जवळपास शॉप असेल तर काहीतरी टपरी फ्री असेल तर काही ना काहीतरी खायला भेटलं असतं. चाय पण जाऊन लांबून आणली. टिफिन नाही घेऊन गेलेलो ना, मग आईला सांगितलं. हो बरोबर 1 तास लागला. येतात आहे, अजून थोडा टाइम लागेल. आपल्याला जायला म्हणजे जाम लेट होणार आहे. दापोली नाही बोललं तरी आपल्याला 12-1 वाजतील, कारण का अजून आम्ही पनवेलला अजून पनवेल सोडला नाही. आता मुंबईपासून आपल्याला जायला 6 तास तरी रनिंग आहे, आणि आता हे येतात आरामात येतात. किती टाईम लागतोय नो आयडिया. मजा येणार आहे, पण जाऊन थकणार आहेत पब्लिक. बघू आता किती टाइम लागतोय ते. हा तुम्हीच थांबलात ना, आम्ही तर काय अरे पुढे मागे तर बघ, आपण आता झाला आम्ही पण आता झालो. म्हणजे एवढी कुत्र्यासारख्या गाड्या पळवतोय आम्ही. आता थांबलो तेव्हा उचलला फोन. शिवाय घालायची सुरुवात नाहीतर काय. त्याला मी मागाशीच बोललेलो. आमचा झाडू मास्टर हे काय झाडू आणले की चला काय? खेकडे पकडायला. हा नाही तो रॉड आहे, आणि हे आपले खेकडे पकडायला. 6 वाजता सकाळी हा शमण्या. मी पण हा, साला हा पनवती. हा पनवती. आरामात निघूया. आरामात नाही बा, हे दोघं हे दोघं पण होते. अरे थांब आम्ही बरोबर होतो. दादा प्रोफेशनल आहे. कुठे गेला? गाडी कुठे भेटल्या खायला सुरू केलं भावांनी. जायला काय रे बाबा. अरे हा चालेल. वाटाण्याची भाजी रे. मग नको पुऱ्या आणल्यात ना. दाबळ चालेल चल. नाही ते डबा आणला होता आणि पप्पूने तो खातो आता. हा त्याला बोल तिथे ठेव. ए डबल स्टँडला उभी कर. फॅमिली ब्लॉक करीत नाही बोलायचंच ना आपल्याला. चौघांना बाजूला घे ना. तुझे कोण आले ते सवंगडी इकडचे कोण आहेत? हे बघ. अरे मेन तर तूच आहे दादा. आईच खोटा बोलून काय नाही म्हणून कोणाला खोटं बोललास? सांगून लावलंय. धड नाहीत व्हिडिओ बनवायला लायकीचे नाहीत. आल्यापासून फक्त शिव्या, दुसरं काय नाही. खर्च मस्त केलाय. किती? 2,000चा बॅटरी. हा नवीन 3 की 3.5? 3.5. हे दाखव हेल्मेट तर दाखव. पैसे कोणाकडे मागत जायचे का? 3,500चा हेल्मेट दादाने घेतलाय. ए पट्टा कुठे गेला? तो बघ WWE ची तयारी करतोय. अरे बस. एकदा प्रकाश पडला की तो आंधळा होतो. माझी 60-65 चालेल. जास्त घेतायची नाही. सर्वांचं तू बिल लिहून घे बाबा. 20 रुपयाचं पण बिल द्या. नोट मध्ये हे करून ठेव ना.
नोट मध्ये लिहून ठेव ना त्यामध्ये. लिहून द्या आपण करूया आपण करूया. जोडला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला. नोटवरती पण लिहितात ना. नोटवर नको लिहू. हे लिहितात रे संगीता उद्या बस स्टॉपवर भेटायला. नोटवर तर लिहितात ना अजून माझं उद्या लग्न आहे. नोट आहे मेसेज मध्ये. हा माझं उद्या लग्न आहे. तू काय शेवटचं इकडे आपल्या त्यांना रोजच्या स्पॉटवर भेटायला बस स्टॉपवर. फायनली आता निघालो. तो का तो पुढे तो आपला मित्र आहे आणि एक पळालाय. तर बघू. अरे तो गेला कुठे? काय बोलतो? का माणूस आहे की कोण आहे तो? अरे पण जरा आता काय आता त्याला सांगितलेलं व्यवस्थित. आता थोडी थंडी वाजते. जरा क्लायमेट चेंज झालाय. मस्त थंडी वाजायला सुरुवात झाली. हळू हळू रॉकेट. हळू जरा हळू. हा हा काढायचं ना दादा. कोण नाही बोललो काढायचंच आहे. हा इथे गाडी चालवायला भारी मजा येते. हा कर्नाळा इथे पण टर्न भारी आहेत मस्त. हा पण एक रस्ता क्लास आहे. इथे रायडिंग करायला मस्त मजा येते. मला जास्त नाईटमध्ये राईड करायला बरं वाटतं. रस्ता खूप मस्त आणि सुसाट आहे एकदम पद्धतशीर. अरे ते बोललेलं आहे ना 5 मिनिटं म्हणजे गाडी फक्त घेऊन यायची. अरे बाय मग अर्धा पाऊण तास लावला. आम्ही उभेच होतो तिकडे. अरे कंटाळा आलेला. मी याला फोन केला तेव्हा. थोडा रेस्ट घेतलाय. काम कंटाळा आलाय. जरा पाय दुखायला लागले. तिकडे भेटतो 2,500 जाणार होते. तिकडे फक्त नाही याचे 250 रुपये गेले असते ॲक्सिलेटर वायरचे. हा मग घेतलं नाही. अरे मी तेच बोलवलं ऍक्सिलेटर वायरचा इश्यू असेल. लवकर लवकर. अरे फोड दादा. थांब 1 मिनिट थांब. अकरा वाजले. अजून खूप टाइम लागणार आहे. बट्टे टाइम लागणार अजून जाम. अजून माझ्या मते आपण इंदापूर पण अजून नाही क्रॉस केला आहे. तो रोहा होता. इंदापूर माणगाव आणि गोरेगाववरून आतमध्ये घुसायचं. तिथून बघू आता किती खूप आहे ना. किमान रात्रीचे 2-3 वाजता ते जायला खूप टाईम लागणार आहे. आणि जरा बाकीचे आमचे मित्र राहिलेत. पार्टी खूप पार्टी राहिलेत. जाम पार्टी राहिलेत. आता किती टाईम लागतो त्यांना काय आयडिया नाही. लेटवर लेट होत चाललं आहे. झालेत 11 वाजलेत आता. बघू आता किती टाईम लागतो अजून. आणि आजची राईड जरा मस्त मजेशीर होती. पद्धतशीर मजा मस्ती करत आम्ही येतो. आता थोडा रेससाठी थांबलो आहे आणि त्यांची वाट बघतो. सो आले की परत आम्ही राईडला सुरू करूया. थंडी जरा वाढली आहे. थंडी जरा जाम झालं. क्लायमेट चेंज झालं आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी गावामध्ये तुम्हाला माहीत आहे की थंडी जरा जास्त आहे. फट्टी थंडी लागते.
पण काढा ते पण काढा पॉसिबल असेल तर दोन्ही गोष्टी एकच काढायच्या. आपण नागपूरला पोचलो आणि पुढे चाललो आता मित्राच्या गावाला. हल्ली 11 दिवस येतात पोचलो आता पुढे. थंडी वाजते, थंडी बेकार आहे. थंडी बाबा थंडीमध्ये एकदम तगडी तगडी थंडी शिमलामध्ये थंडी लागली. चार कपडे अंगावर चढून पण भेटली तर थंडी थांबत नाही. थंडी लागली चाला स्वेटर बिटर घातलाय तरी जाम थंडी वाजते. कळलं कोकण काय असतं ते. अजून किती मिनिटं लागतील? 5-10 मिनिटं लागतील. रस्ता पूर बेकार आहे इकडं. रस्ता खराब आहे. त्याला पुढून आला असं तरी पण हाच रोड भेटला असता. पण हाच रोड आहे. हा शॉर्टकट होता की कसा होता? इकडनं पण तेवढाच वेळ लागतो. तो रोड चांगला आहे पण आपण चांगलाच होता. आता एवढं वाईट नाही. आता सध्या अरे जिकडे तिकडे रस्त्यांची कामं लागत ना वाट लावून टाकले. तो कसा रोड आहे तो मेन नाक्यावर नाही येतो. ओके. हा, इथून मधून. मधूनच पाडला. रस्ता गोष्ट आहे, एक गोष्ट. असा ना थोडा अजून व्यवस्थित असं ना गाडी बोलायला हे नको वाटतं. आता रात्र आहे म्हणून जरा घाबरून घाबरून पळवायला गाडीला रस्ता दिसत नाही ना ते. प्रॉब्लेम इथे होतो. फायनली पोचलो बाबांनो. फायनली पोचलो. कंबर गेली. हे कोणाचं काय काय गेलं अरे ती म्हातारी. अरे अरे ती म्हातारी बघितली. अरे घाबरलो कसलं मी. अरे तीच कसली सरकली. अरे माझी फाटली ना. अरे बोलले एक बोल. आता तरी अशी बसते. पहिले आहे ना रोडच्या मध्ये बसायची. काय बोलतो? असं चादर घेऊन असं डोकं काढायचे कोणाला की बेकार. डायरेक्ट तसंच हो मजा. नवीन कोण आला तर ए पप्पूचं घर कोणतं? हे आहे काय? कोणाचं घर आहे तो? हेच आहे ना तुझं घर? तो का माणूस आहे तो. डायरेक्ट घरातच घे आणि त्या गाडीवरच झोप आता. माझी ना तो स्टँडचा थोडा इश्यू ना. का मस्त मस्त मागलाय एक नंबर. तू आपण काळा कुट्ट झालाय हे दाखव तू. आणि हा लाल झालाय. पप्पू लाल झालाय. दिसत नाही. नाही याच्यामध्ये पण मला पण नाही दिसत आहे. तू मस्त आहे. तू एकदम पद्धतशीर दिसतोस. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता जस्ट दापोलीला आपल्या मेन्स पॉईंटला. आता जस्ट पोहोचलो. वाजले 3 रात्रीचे. जरा लेट झाले. रस्ते खराब होते त्यामुळे जरा टाईम लागला. आता झोपतो आम्ही. सकाळी उठायचं परत आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे. सो त्याचा एक वेगळा ब्लॉग असेल. हा मी ब्लॉग आता इथेच थांबवतोय. आपण भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. नक्की कळवा कमेंटमध्ये मेन्शन करा की हा ब्लॉग कसा वाटला. थोडा थ्रिलर पण आहे. नाईट राईड आहे मस्त मित्रांसोबत. एकदम व्यवस्थित आहे पद्धतशीर. मला मजा आली राईड करायला ग्रुपसोबत. सो आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये उद्या आपल्याला फिरायचं तर आहेच. त्यासोबत आपल्याला फिशिंग जो आपला मेन म्हणजे माझा तरी
जो प्लॅन होता की दापोलीला येऊन बीचवर मस्त फिशिंग करायचे, तो आपल्याला उद्या करायचा आहे. सो त्याचा एक वेगळा ब्लॉग असेल, सो तो तुम्ही बघा. पण आधी हा पूर्ण बघा आणि मला कळवा की नक्की तुम्हाला कसा वाटला आहे ब्लॉग. सो कमेंटमध्ये मेन्शन करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक तर करायला विसरूच नका. सो भेटू चला नेक्स्ट वीकला. बाय.